नमस्कार प्रेक्षकांनो, गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं सरसे स्वागत करतो। आत्ताच 2024 लोकसभा निवडणूक संपन्न झालेली आहे। या लोकसभेमध्ये महाविकास आघाडी असेल, महायुती असेल किंवा तिसरा घटक पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी असेल, या तिन्ही पण पार्टीने किंवा पक्षांनी आपापल्या पद्धतीने ताकदीवर उमेदवार देऊन त्या पद्धतीने निवडणूक लढण्याचा प्रयत्न केलेला होता। परंतु सातत्याने एक असं अफवा पसरली गेलेली होती काय माध्यमाच्या माध्यमातून किंवा इतर पत्रकार असतील यांच्या माध्यमातून की वंचित बहुजन आघाडी कुठेतर बीजेपीची बी टीम आहे असा आरोप केला जात होता। आणि तो जो त्यांनी आरोप केला होता कुठेतर नाहीसा झालेला आहे आणि जे वारंवार यांची तो आरोप होत होते त्या आरोपाचं कुठेतर खंडन झालेलं दिसतं। कारण का यावेळेस बऱ्याचशा महायुतीच्या जे काही उमेदवार आहेत वंचितमुळे पडले असा महायुतीने सांगितलेलं आहे। आपल्यासोबत याच गोष्टीवर सविस्तर चर्चा करण्यासाठी गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचिताचे मुख्य संपादक माननीय विशालजी टोंडगे साहेब सर, वंचितवर वारंवार आरोप केला जात होता की वंचित ही महाविकास आघाडीची बी टीम आहे, म्हणजेच महायुतीची बी टीम आहे म्हणून आरोप केला जात होता। काय सांगणार आहे तुम्ही? ऍक्च्युली आज जर आपण बघत आलात की 2019 पासूनच वंचित बहुजन आघाडीला हे काँग्रेस असेल आणि इतर जे पक्ष आहेत विरोधी पक्ष त्यांनी सातत्यानं वंचित बहुजन आघाडीवरती टीका करत आलेले आहेत। वंचित बहुजन आघाडीवरती टीका करत असताना वंचित बहुजन आघाडी ही बीजेपीची बी टीम आहे, बीजेपीला मदत करतो अशा पद्धतीचं त्यांनी एकंदरीत टीका केलाय। आज जर आपण बघितलं की या 2024च्या निवडणूक संपल्यानंतर ना काँग्रेस हे बॅकफुटला गेलाय। जे नाव म्हणजे जे बी टीम आहे असं जे सातत्यानं म्हणत होतं, आज तो बोलत नाहीये, तो दुसऱ्यांना लावून बोलतो। म्हणजे ते कोण आहेत बोलणारे? तर ते आंबेडकरी चळवळीतले लोक आहेत आणि दुसरी गोष्ट काही लोक इतर लोक आहेत जे आंबेडकर म्हणून जे स्वतःला एक समोर लोक आंबेडकरी जनतेसमोर येऊन आम्ही आंबेडकरी लोक आहोत अशा पद्धतीचं एक संभ्रम म्हणावं लागेल। ते संभ्रम निर्माण करून त्यांनी त्या जनतेला एक त्यांच्याकडे ते कॅप्चर केलं, त्यांचं जो लक्ष आहे ना तो त्यांच्याकडे आकर्षण केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीची जे लोक उदात्तीकरण करत होते तेच लोक आज वंचित बहुजन आघाडीवरती टीका करतात आणि ते लोक सगळ्या महाराष्ट्राला माहिती ते लोक कोण कोण आहेत। जसं की आपण पाहिलं की 2019च्या निवडणुकीमध्ये वंचितने चांगली भरारी घेऊन 43 लाखाच्या आसपास मतं घेतलेली होती, पण आज 2024च्या निवडणुकीमध्ये वंचितची एकदम आकडेवारी जर सरासरी बघितली आपण एकदम कमी झालेली आहे, म्हणजे कुठेतर मतदार विभागला गेलेला आहे। यावर काय बोलणार आहात आपण? आता बघा, ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल आहे तो इथला प्रस्थापित मीडिया जो आपण गोदी मीडिया म्हणतो, त्या मीडियाचा फार मोठा याच्यामध्ये भाग आहे। कारण वंचित बहुजन आघाडीला ज्या पद्धतीनं स्पेस दिलं पाहिजे होतं त्या पद्धतीनं स्पेस देत नाहीये। आणि दुसरी गोष्ट, वंचित बहुजन आघाडीच्या ज्या पदाधिकारी आहेत त्यांनी ह्या गेल्या 5 वर्षामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तळागाळामध्ये फार सुंदर असं त्यांचं काम होतं। त्यांनी ग्राउंड लेवलला वार्ड आणि विभाग, तालुका, जिल्हा ह्या सगळ्या कमिटी बांधणी केलेल्या होत्या। त्यांचे जे बूथ कमिट्या होत्या एवढं सक्षम होत्या की सुंदरपणे त्यांनी सगळ्या गोष्टी केल्यानंतर देखील हे जे आज रिझल्ट आपल्या डोळ्यासमोर आहे त्याचं कारण म्हणजे की ह्या काही लोक जे जसं मगाशी तुम्हाला मी म्हणालो की काही लोक ते सोशल मीडियामधून आणि त्याच्यानंतर सोशल मीडियाच्या बाहेर सुद्धा जे निर्भय बनवच्या नावाने लोकांना वेड्यात काढण्याचं काम जे केलं आणि एकंदरीत हा जो वेड्यात काढण्याचं काम जे आहे ना हे आंबेडकरी चळवळ जे आहे हे संपवण्याचं त्यांच्याकडे जो कट कारस्थान होता आणि त्या कारणामुळे त्यांनी सातत्यानं ते आंबेडकरी समाजामधले लोकच आणि जे फक्त त्या समाजामधले लोक नसून त्या चळवळीला मांडणारे, मुवमेंटला मांडणारे जे लोक इतर विविध जाती धर्मातल्या लोकांच्या डोक्यामध्ये असं संभ्रम निर्माण केलं की हे लोक वंचित बहुजन आघाडी हे बीजेपीची बी टीम आहे। वंचितला जर तुम्ही मतदान केलं तर बीजेपीला मदत होतो आणि बीजेपीला मदत झालं की मग आपलं संविधान धोक्यात आहे। मुळात संविधान हे धोक्यात आहे असं
जनतेसमोर सगळ्यात पहिला आणणारे हे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आहेत. तर तुम्हाला इथे मी थांबवत आहे. म्हणजे तुम्ही असा आरोप करताय की जे आंबेडकरी समाज जो होता, जो वंचितला जोडलेला असेल, तो समाज कुठेतरी संविधान वाचवायचा म्हणून काँग्रेस सोबत गेला असं तुम्हाला म्हणायचं आहे का? भावनिक झालाय, काही प्रमाणात झालाय, असं त्याला नाकारता येत नाहीये. कसं आहे की संविधान म्हणल्यावर आंबेडकरी जे लोक आहेत चळवळीतले, त्यांचं एक जवळचं एक खूप मोठा नातं आहे संविधानाच्या प्रती, एक सन्मान आहे मोठा. त्या अनुषंगानं आणि काही लोक असतात गल्लीमधले आणि इतर ठिकाणचे जे नेते आहेत, त्यांना ते सेटल झाले आणि त्यामुळं ते सगळं घडण्यामध्ये सगळं कारणीभूत आहे. जसं तुम्ही आता म्हणत आहात की लोकसभेच्या पूर्वी ज्यावेळेस बैठका होत होत्या, वारंवार महाविकास आघाडीकडून सांगण्यात होते की आम्ही वंचित बहुजन आघाडीला 4 जागा देऊ, 5 जागा देऊ, परंतु बाळासाहेबांनी कुठेतरी मिसअंडरस्टँडिंग झाल्या कारणाने बाळासाहेब आंबेडकरांचं ते युती होऊ शकली नाही. त्याच्यामुळे आंबेडकर समाज कुठेतरी या मतदानापासून वंचित होऊन त्यांनी काँग्रेसला मत केलं असं तुम्हाला वाटते का? बघा, हा खूप चांगला प्रश्न आहे. आज ज्या पद्धतीनं आता निवडणूक संपल्यानंतर देखील जशा पद्धतीनं नॅरेटिव्ह सेट करतायत अजून पण मोठ्या प्रमाणात ह्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकी पाहता की वंचित बहुजन आघाडी हे मुद्दामून महाविकास आघाडीमध्ये जात नाहीये. वंचित बहुजन आघाडी हे त्यांना मुळात महाविकास आघाडीमध्ये युती करायचंच नाहीये, त्यांना थेट बीजेपीला मदत करायचं आहे, अशा पद्धतीचं जे नॅरेटिव्ह सेट करतायत. पण दुसरी बाजू बाळासाहेब आंबेडकर आणि एकंदरीत वंचित बहुजन आघाडीची जे राज्य कार्यकारिणी आहे, प्रवक्ते आहेत, सिद्धार्थ मोगळे असतील आणि इतरही लोक, आणि वारंवार मीडियासमोर येऊन प्रत्येक भूमिका मांडतात, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्याला सुद्धा त्या मीडियाने स्पेस दिलेला नाहीये. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे काय की मीडियानी फक्त जे आतील बाजू आहे न दाखवता फक्त बाहेरची बाजू दाखवली असं तुम्हाला म्हणायचं आहे का? नक्की नक्की अशीच आहे ते. म्हणजे थोडक्यात सांगायचं गेलं तर वंचित बहुजन आघाडीचे जे राज्य कार्यकारिणीचे प्रवक्ते असतील त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे डायलॉग नाही होता. त्यांचं म्हणणं होतं की डायरेक्ट बाळासाहेबांसोबत बोलून जे काही 2 असतील 4 जागा असतील असं देऊ, असं काही वाटतं? असं तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? बाळासाहेब आंबेडकर सातत्याने त्यांची भूमिका मांडलेल्या आहेत. कारण युती म्हटल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही युतीचा भाग होता त्यावेळेला त्या लोकांमध्ये जेव्हा तुमच्या बैठकी असतात युतीचा, त्या बैठकीमध्ये ज्या वेळेला तुमचं बोलणं होतं त्यावेळेला सगळ्या घटकांना ज्यांच्या बरोबर तुमचा युती झालाय, त्याचा किती मोठा छोटा काही पक्ष असो, त्या पक्षातल्या ज्या नेतृत्व करणारे जे लोक आहेत त्यांच्याबरोबर बसून तुम्हाला प्रत्येक गोष्टी डिस्कशन करायचा असतो. हा असतो युतीचा एक भाग. आणि त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त 2-3 पक्ष जे सरंजामशाहीचे वृत्तीचे जे आहेत तेच फक्त त्यांच्या आपापसामध्ये डिस्कशन करतात, आणि जे वंचितला जे तिसरा पर्याय जसं तुम्ही मगाशी इंट्रोड्यूस केलात त्याला त्यांनी पकडतच नाहीये, कारण की त्यांना ते जास्त त्याला महत्व द्यायचं नाहीये. अशा पद्धतीचं त्यांचं जो युतीचा जो हे होता त्याच्यामध्ये देखील पहिल्यांदाच जेव्हा पुंडकर, धैर्यवर्धन पुंडकर यांनी उपाध्यक्ष वंचित महाराष्ट्र राज्याचे, त्यांनी जेव्हा पहिल्या बैठकीमध्ये गेले होते त्यावेळेला त्यांना बाहेर बसवण्यात आलं. त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर आम्ही बाहेर नाही बसवलं, फक्त आमच्या आतमध्ये डिस्कशन. हे बरोबर नाही ना. हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे आंबेडकरी चळवळ असेल, मुस्लिम समाज असेल, जे चळवळीला मुवमेंटला मांडणारे जे लोक आहेत त्यांनी कुठेतरी विचार केला पाहिजे की त्यांनी सुद्धा त्यांची जी भूमिका मांडतात त्याच्यावर हा प्रस्थापित लोकांनी कुठलेही उत्तर दिलेलं नाहीये. कारण आज बघा, आता ह्या 15-20 दिवसामध्ये 4 तारखेला जो रिझल्ट लागला त्याच्यानंतर ना अनेक मोठमोठे संपादकांनी टीव्ही समोर येऊन त्यांनी सांगितलं, त्यांचे मत मांडणी केलेले आहेत. मोठमोठे संपादक आहेत. त्या पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर पत्रकार असतील किंवा इतर काही संपादक असतील ते वारंवार बाळासाहेब आंबेडकर भडीमार करतात की बाळासाहेब कुठे तू चुकलेत, बाळासाहेबांना निगेटिव्ह करण्याचा प्रयत्न करतात. त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? तेच सांगतो. आता बघा, आता एक आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारा म्हणून एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे कपिल सरोदे. त्या कपिल सरोदेनी ज्या पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीवरती टीका करतो, बाळासाहेब आंबेडकर वरती टीका करतो, त्याच्या अगोदर बाळासाहेब आंबेडकरां असं त्यांनी लोकांसमोर दाखवलं की वंचित बहुजन आघाडीचं जे काम आहे ते मोठ्या प्रमाणात मी एकटाच काम करतोय. 3 वर्षापूर्वी त्याच व्यक्तीला
सोलापूरमध्ये त्या घरातून बाहेर काढून वंचित बहुजन आघाडीचे लोक त्याचे धिंड काढले होते. त्याच्या अगोदर 5 वर्षापूर्वी म्हणजे 5-6-5.5 वर्षाच्या कालावधीमध्ये नागपूरमध्ये त्यांनी भर सभेमध्ये देखील वंचित बहुजन आघाडीला खूप मोठी त्यांनी टीका केला आणि तिथून त्याला खेचत त्याला मारहाण करत घेऊन गेले. टीका करणं म्हणजे काय की बाबा बघा मी आज तुमच्यावर टीका करतो तर माझ्याकडे काहीतरी प्रूफ असला पाहिजे ना. हे ऍक्च्युली मी शॉर्टकट मध्ये सांगायचं म्हणलं, संग्राम पाटील असेल, हे पत्रकार निखिल वागळे असतील आणि हे जे कपिल सरोदे अशा लोकांना हे विरोधी पक्षाचे जे लोक आहेत ना महाविकास आघाडीमधले हे पाकिट देऊन खरेदी करतात, त्यांना खरेदी करतात म्हणून ते बोलतात. मला सांगा ह्या लोकांची चळवळच्या मुवमेंटमध्ये काय योगदान आहे बरं? ठीक आहे, तो कपिल सरोदे जो बोलतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती आणि त्या घराण्यांवरती माझा जेवढा आदर आणि जे निष्ठा आहे तेवढं महाराष्ट्रामध्ये कोणाचंच नाहीये. एकंदरीत त्याही साईडने त्यांनी बोलतो आणि दुसरी साईडला बाळासाहेब आंबेडकरांना मोठमोठी टीका करतो, पाकिट घेतलेले आहेत, मोठमोठे रक्कम घेतलेल्या आहेत, सेटल केस झालेले आहेत. या अशा पद्धतीचं जे बोलतात, तुमच्याकडे जर एखादा पुरावा असेल तर तुम्ही ते तुमच्या युट्यूब मधून तुम्ही लोकांना दाखवा ना. तुम्हाला मी आता थांबवत आहे. तुम्ही आता बोलताना एक बोलून गेले की संग्राम पाटील असतील किंवा निखिल वागळे असतील हे पण बाळासाहेबांवर वारंवार टीका करतात, परंतु टीका करत असताना ते सत्य परिस्थिती मांडण्याचा पण प्रयत्न करतात. परंतु वंचितचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून वारंवार त्यांना ट्रोल केलं जातं म्हणून त्या पद्धतीने बोलतात, असं तुम्हाला वाटतं का ते? आता मला सांगा, तुम्ही एखाद्या व्यक्तीवरती जर बोललात तर तो व्यक्ती तुम्हाला बोलणार ना. तुम्ही बोलू शकता, हा तुमचा अधिकार आहे, संविधानाने दिलेला तुम्हाला अधिकार आहे, परंतु तुम्ही ज्या पद्धतीने त्यांना ट्रोल करताय कुठे तर त्यांचा राग निर्माण होऊन ते बाळासाहेबांबद्दल बोलतात असं तुम्हाला वाटतं? वंचित बहुजन आघाडीचे जे लोक आहेत, मी काय वंचित बहुजन आघाडीचा त्यांच्याकडून वारंवार आरोप केले जातात की मला वंचितकडून धमक्या येतात, मला ट्रोल केलं जातं. आहे वंचित बहुजन आघाडीवरती आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी जो समाज सगळा असंघटित झाला होता त्यांना एक करून संघटित करून आज राजकारणाची मुवमेंट त्यांनी उभा केलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि ते मुवमेंट आज तोडू पाहणाऱ्यांच्या विरोधामध्ये एक तोडण्याचा जो प्रयत्न करत आहेत हे सगळे संग्राम पाटील असतील, सुपारीबाज लोक जे आहेत, ह्या लोकांनी ज्या पद्धतीने बोलतायत त्याला आक्रोश म्हणून जर वंचित बहुजन आघाडीचे लोक कॉमेंट्स करत असतील तर मला वाटत नाही ते टीका वगैरे. तुम्ही टीका करता तर ते टीका तुम्ही सहन करण्याचा तुमच्याकडे तुम्हाला नेमकं असं म्हणायचं काय किंवा महायुतीकडून यांना काय तर पाकिट वगैरे दिले जातात आणि त्यानिमित्ताने त्यांचं बोलत. डॉक्टर संग्राम पाटील हे लंडन मध्ये बसून हे काँग्रेसचे सोशल मीडिया हँडल करतात तिथे बसून, त्यांना पगारावरती आहेत ते. आणि दुसरी गोष्ट, जसं मागाशी तुम्हाला सुरुवातीला म्हणालो की हे लोक आंबेडकरी समाजावरती बाबासाहेब सांगून, बुद्ध सांगून, फुले सांगून, कबीर सांगून त्यांच्या मनावरती एक प्रकारचं जागा निर्माण करतात की आम्ही तुमचेच आहोत. मुळात हे लोक त्यांच्या समाजामध्ये किती परिवर्तन केलेले आहेत हा मोठा एक प्रश्न आहे. तुम्ही आंबेडकरी समाजाचं तुम्ही मालकी किंवा तुम्ही गाजवण्यासाठी जे बोलताय आम्ही सत्य मांडतो हे मांडतो, अरे मला म्हणायचं आहे की संग्राम पाटील किंवा हे निखिल वागळे तुम्ही किती मोठे असा वयाने असा, परंतु तुम्ही ज्या पद्धतीनं आज वंचित वरती ज्या आंबेडकरी मुवमेंट जे राजकारण आज महाराष्ट्रामध्ये उभा झालाय त्याच्यावरती टीका करतात. तुमच्याकडे एक पुरावा सादर करा ना, एक पुरावा तुम्ही सादर करा. मुळात ह्यांना आंबेडकरी जे राजकारण आहे ना हे उभा राहू द्यायचं नाहीये. मुळात ह्यांचा हा दुखणं आहे. आणि हे जे लोक बोलतात ना की जातीवाद हे अमुक तमुक हे, आणि जे ट्रोल करणारे लोक आहेत म्हणजे वंचित बहुजन आघाडीतल्या ज्या पदाधिकारी त्यांना कॉमेंट्स मध्ये जेव्हा त्यांना काही गोष्टी विचारतात ह्यांना ते ट्रोल वाटतो. आणि या लोकांनी एकदम खालच्या भाषेमध्ये सुद्धा बोलतात की अमुक पैसे घेतले. अरे एक गोष्ट तुम्ही स्वतः हे जे लोक आहेत यांनी लक्षात घेतलं पाहिजे, ज्या वेळेला आम्ही समाजामध्ये वावरतो एखादी गोष्ट चुकीचा आपण स्वतः करत असताना 1000 वेळा विचार करतो की कुठेतरी माझ्या आई वडिलांचे नाव खराब नाही व्हायला पाहिजे, बरोबर. तर आज या महामानवांचे नातू असणारे व्यक्ती, एवढं बुद्धिवान व्यक्ती, ते कसं काय बरं सेट होऊ शकतात, कसं काय त्यांनी बीजेपीला मदत करू शकतात, हा एक चांगला विचार करण्याचा भाग आहे. हे बिनडोक लोक आहेत म्हणतो.
जसं की आता तुम्ही सांगताय की निखिल वागळे असतील किंवा संग्राम पाटील असतील, हे कुठेतरी अपप्रचार करण्याचा प्रयत्न करतात. परंतु तुम्हाला मागचं जे उदाहरण दिलं मी, आपलं आंबेडकर भवन असेल दादरचं, त्यावेळेस ज्यावेळेस पाडलं त्यावेळेस सर्वात प्रथम अगोदर जर कोणी दाखवलं असेल आयबीएन लोकमतच्या माध्यमातून निखिल वागळे सरांनीच हा प्रश्न उभा केला होता सगळं पूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्यावेळेस बाळासाहेबांना पण बरंच तिथून प्रसिद्धी भेटली होती आणि तिथूनच वंचित बहुजन आघाडी कुठे तर पुढे सरकली. आणि आता ज्यावेळेस वंचितवर कुठे निखिल वागळे बोलायला लागलेत, काय तर सांगायला लागले, त्यावेळेस हा समाज त्यांना विरोध करतोय. हे कितपत योग्य वाटतं आपल्याला? आज तुम्ही गाव पातळीवरती जर बघितलं, एक उदाहरण म्हणून सांगतो मी या गोष्टीलाच अनुसरून, गाव पातळीवरती आंबेडकरीच जे समाज आहे त्या समाजांवरती काही जरी गोष्टी अन्याय झाला तर तिकडचा जो पाटील असेल, तिकडचा जो काही व्यक्ती जो नेतृत्व करणारा असतो तो त्यांना सहानुभूती देण्यासाठी पहिलं पुढाकार घेतो. त्यांच्या डोक्यावरनं हात फिरवलं जातं, त्यांना एक प्रकारचा समाधानकारक वाटेल अशी गोडी मिठूची भूमिका घेतली जाते. मग नंतर ते प्रकरण दाबण्यासाठी त्याच लोकांकडनं एक व्यक्ती उभा केला जातं आणि ते प्रकरण दाबण्याचा ते प्रयत्न करतात. सेटलमेंट. आणि दुसरी गोष्ट, हे जे निखिल वागळे असतील, संग्राम पाटील असतील, त्या लोकांची जे हे आहे, जे आज ते जे ज्या पद्धतीने कामं करतात ना, त्यांचं एक पोट भरण्याचं साधन आहे. हा जो विषय आहे ना खूप मोठा गंभीर आहे. पोट भरण्याचं साधन आहे. आंबेडकरी समाज जे आहे ते ऑलरेडी त्यांना समजून घेतलेलं आहे. पण आता ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याला पूर्ण कारणीभूत म्हणजे हे स्वतः लोक आहेत. आणि मला सांगा, संग्राम पाटील आणि निखिल वागळे यांनी कधी महाविकास आघाडीला एखादा प्रश्न केलेला व्हिडिओ आहे का? की महाविकास आघाडी हे वंचित बहुजन आघाडीला कशा पद्धतीने डावलायचा प्रयत्न करते. 6 महिन्यांपूर्वी त्यांना जे निमंत्रण देण्यासाठी सत्यनारायणाची पूजा आहे का, या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीनं बोलून शेवटी त्यांना माहिती पडलं की आज वंचित बहुजन आघाडीला जर आम्ही असं जर उघड्यावर सोडलं, म्हणजे त्यांना आपण घेतलं नाही, जे भूमिका बाहेरच्या लोकांपर्यंत मेसेज जातो, तर ते आमचं काय आता खरं नाहीये. कारण ऑलरेडी आमच्या पक्षामध्ये 2-2 गट असं फुटून 2 पक्षामध्ये 4 पक्ष झालेले आहेत. आमचं अस्तित्व पूर्णपणे संपलेलं आहे आणि पुढे जाऊन आम्ही पूर्ण संपून जाऊ ह्या भीतीपोटी त्यांनी घेण्याचं फक्त नाटक केलेलं आहे. आणि त्याचा खुलासा करणारे कोण आहे? ते खुलासा करणारे मोठमोठे संपादक आहेत. ते सुद्धा सोशल मीडिया, टीव्ही मध्ये व्हिडिओद्वारे येऊन त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या लोकांनी फक्त त्यांना बाहेरच्या लोकांना, जे जनता आहे त्यांना दाखवण्यासाठी की आम्ही यांना घेऊ पाहतो, पण यांना घ्यायचं नाहीये, अशा पद्धतीचं त्यांचं ते एक चालू होती असं म्हणतो मी. या चर्चेच्या कल्पनाजी एकच आपल्याला लक्षात येते की ज्या पद्धतीने आता संपादक साहेबांनी अतिशय सुंदर विश्लेषण केलेलं आहे, ज्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या काही घटना झाल्या आणि ज्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीला विशिष्ट पत्रकार असतील किंवा संपादक असतील यांच्याकडून ट्रोल केलं जातं, यांची सविस्तर मांडणी त्यांनी केलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी कशा पद्धतीने काम करणार आहे आणि लोकांमध्ये कसा वंचित बहुजन आघाडीचा प्रसार वाढवणार याबद्दल सविस्तर माहिती आवाज वंचिताचा या चॅनलचे मुख्य संपादक माननीय विशालजी टोंगे साहेब यांनी आपल्याला सविस्तर प्रतिक्रिया दिलेली आहे. धन्यवाद सर.